छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। एक दोन ठिकाणी मी गेलो शेताच्या बांधावरती, तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या। मी गेलो त्यांच्यामध्ये, म्हटलं ताई काय कसं काय? हा बरं आहे म्हटलं। आता काय तुम्हाला 1500 रुपये मिळतात? बरं आहे ना तुमचं? काय म्हणे त्या गद्दाराला 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? हे गद्दारी करावी की काय आम्ही? आम्हाला फक्त 1500 रुपये, माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे 1500 रुपयात होणार काय? म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय? गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500? बरं 2014 साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसले आहेत, आम्ही त्यांचा प्रचार करत होतो। आम्हाला वाटलं होतं आता काय अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येणार। 15 लाखाचे 1500 का केलेत? 15 लाख देणार होता त्याचे 1500 का केले? पण ह्यांचा जो कामा आहे की तुम्हाला बिझी ठेवायचं, आपल्याला भांडत ठेवायचं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय मध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं आणि जी मलई आहे ती मलई ह्यांच्या सगळ्या चेला चपाट्याने खायला द्यायची। आज का कालच बातमी आली, चंद्रशेखर बावनकुळेंना ती कुठली तरी जागा दिली, त्यांना आले ना बातमी तुमच्यापर्यंत? करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना। मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले, मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची। म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची। मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही। पण मूळ मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलई खात आहेत। भूखंडाचा श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत। चहा पवार साहेबांना आणि मला संपवायला येतोय, संपू देणार आहात? तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शहा संपू शकत नाहीत। या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस, मी घरी बसेन। पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस, तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल। आणि हा लढा केवळ माझा नाहीये, हा लढा केवळ पवार साहेबांचा नाहीये, नुसता काँग्रेसचा नाहीये। दिल्ली आम्हाला डोळे वठवून, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे। ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय? ही जनता कमकुवत नाहीये। आणि मी आज सांगतोय, ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय, जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून, नसेल तर नाही सांगा। की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय, मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे। आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, आम्ही शिवरायाचे मावळे आहोत। आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय। तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय, त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही। हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे। असताना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, तुम्ही कमवायचं नाही। दररोज दिल्ली समोर, शहा आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायला पाहिजे। ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही। मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे। आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत, जाऊ द्या, आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय। लाडकी बहीण द्या ना, पैसे तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत। मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं। आणि आपलं सरकार आल्यानंतर जी महाराष्ट्राची लूट चालली, उठसूट गुजरात, उठसूट गुजरात, पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला।
जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले, बातमी आली होती? मग 2.5 वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले? नागपूरचा उद्योग आता काल परवाकडे गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन, बर्ल ड्रग पार्क सगळे 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 मुंबईचा आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला. आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची, कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे. पवार साहेब आहेत, काँग्रेसच्या सोबत आहेच. पण ही नुसती सत्तेची लढाई नाही, ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे. जो जो स्वाभिमानी असेल, महाराष्ट्र प्रेमी असेल, तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील. आणि जो कोणी उमेदवार, सुनील तुम्ही सांगितलंय, खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडली, तुम्ही निवडून आणलीत, पण रामटेक मधल्या मला 6च्या 6 जागा उमेदवार काँग्रेसचा असेल, उमेदवार शिवसेनेचा असेल, उमेदवार महाविकास आघाडीचा असेल, उमेदवार काँग्रेसचा, शिवसेना, राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला 6च्या 6 विधानसभा जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे. जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे.